उत्तर सोलापूर तालुक्यातून या घडीची सर्वात मोठी आणि सर्वात खळबळजनक बातमी। संघर्ष न्यूज मराठीच्या आक्रमक आणि निर्भीड बातमीची अवघ्या काही तासात जोरदार दणका बसला आहे। कोंडी बीबी दारफळ रोडवरील तब्बल 80 एकर खाजगी जमिनीवर झालेल्या अमानुष वृक्षतोडीची बातमी संघर्ष न्यूजने लावताच गाढ झोपेत असलेला वन विभाग खडबडून जागा झाला आहे। बातमी प्रसिद्ध होताच उत्तर सोलापूर वन विभागाचे वनाधिकारी गंगाधर विभुते आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कांबळे यांनी तातडीने पथकासह थेट घटनास्थळी धाव घेतली। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या धडक कारवाईच्या वेळी स्वतः संघर्ष न्यूज मराठीचे प्रतिनिधी आतिश गवळी आणि कॅमेरामन वैभव गवळी हे देखील घटनास्थळावर ठाण मांडून उपस्थित होते। आमच्या टीमच्या डोळ्यादेखत वनाधिकारी गंगाधर विभुते यांनी संपूर्ण 80 एकर परिसराची बारकाईने पाहणी केली आणि बेकायदेशीर वृक्षतोडीचा अधिकृत सरकारी पंचनामा केला आहे। पण कारवाई दरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला। वन विभागाचे कर्मचारी आणि संघर्ष न्यूजची टीम घटनास्थळावर पोहोचताच तिथे दोन मोठे हायवा टिपर आणि कत्तल करणारे महाकाय जेसीबी मशीन चालकांनी गाड्यांचे एक्सिलेटर दाबून तिथून सिनेस्टाईल धूम ठोकली। हे क्षेत्र तब्बल 80 एकरचे विस्तीर्ण मैदान असल्यामुळे प्रतिनिधी आतिश गवळी आणि वनाधिकारी या गाड्यांची चौकशी करण्यासाठी मोठे अंतर चालत पार करत होते। मात्र अंतराचा गैरफायदा घेत हे लाकूड माफिया पळून जाण्यात यशस्वी झाले। पण वनाधिकाऱ्यांनी आता या वाहनांचा शोध सुरू केला असून त्यांना जप्त करण्याची तयारी सुरू केली आहे। या पंचनाम्यादरम्यान व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान असलेले खैर, शेकडो वर्ष जुने पर्यावरणाचे रक्षक असणारे वड आणि पिंपळ तसेच औषधी गुणांचे लिंबाचे वृक्ष हुडकून तोडण्यात आल्याचे समोर आले आहे। वनाधिकारी गंगाधर विभुते आणि कर्मचारी कांबळे यांनी या सर्व तोडलेल्या झाडांची मोजणी करून ती लाकडे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या महाकाय कत्तलीमुळे स्थानिक वन्यप्रेमी हताश झाले होते, पण संघर्ष न्यूज मराठीने सामान्यांच्या आणि मुक्या प्राण्यांचा आवाज बनवून प्रशासनाला वाकायला लावले। वन विभागाने पंचनामा तर केला आहे, पण जोपर्यंत त्या गुन्हेगार जागा मालकाला आणि फरार टिपर जेसीबी मालकांना बेड्या ठोकल्या जात नाही तोपर्यंत संघर्ष न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा होणार नाही। गुन्हेगारांवर होणार मोठी कारवाई। वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 9 अन्वये तोडलेल्या भागात राष्ट्रीय संपत्ती असलेले काळवीट आणि हरिण राहत होते। त्यांचा नैसर्गिक अधिवास जाणीवपूर्वक नष्ट केल्याप्रकरणी जागा मालकावर 3 ते 7 वर्षाचा कडक कारावासाची सक्त मजुरी शिक्षा आणि किमान 25,000 रुपये दंडाची कारवाई होऊ शकते। हा गुन्हा अजमीन पात्र ठरणार आहे। महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम 1964 अंतर्गत विनापरवानगी खैर, वड, पिंपळ आणि लिंबासारखी झाडे तोडल्याबद्दल प्रति झाड मोठा आर्थिक दंड केला जाईल। तसेच घटनास्थळावरून फरार झालेले 2 मोठे टिपर आणि जेसीबी जप्त करण्याचे आदेश देखील जारी करण्यात येतील। खैर झाडांच्या कत्तलीसाठी विशेष कलम आहे। खैर हे झाड संरक्षित प्रजातीमध्ये येत असल्याने त्याचे बेकायदेशीर तोडीसाठी अतिरिक्त वन गुन्हे फॉरेस्ट ऑफेन्स दाखल होऊन मालकाची जमीन सरकार जमा किंवा जप्त होण्याचीही शक्यता कायदेतज्ञांनी वर्तवली आहे।